बापरे. यात सगळं जेवण आहे आणि हो सगळं संपवायचं. ओके. मी उगाच टेन्शन घेत होते. हा अथर्व तर लगेच ऑफिसला पण चाललाय. प्रामाणिक, कष्टाळू, स्वतःचं ऑफिस असूनही सुट्टी घेत नाही. असो, माझ्यासाठी चांगलंच आहे. अगदी माझ्या मनासारखं होतंय. आणि हो औषध घ्यायला विसरू नका. वेळेनुसार सगळी औषधं मी यात ठेवलेली आहे. फक्त नीट बघून घ्या. गेले काही दिवस हेच करतोय मीरा, हाय माझ्या लक्षात. काही लक्षात राहत नाही तुमच्या. मीरा, अगं लक्षात राहील त्याच्या. तो काय लहान मुलगा आहे का? नाही नाही मंजिरी, लहान मुलगाच आहे तो. काही लक्षात राहत नाही त्याच्या. मीरा, तू अजिबात काळजी करू नकोस. असं समज की मी वेदाला फिरायला घेऊन चाललेलो आहे. इतकं लक्ष ठेवीन मी अथर्ववर. आणि अथर्व, मला विचारल्याशिवाय कुठे इकडे तिकडे जायचं नाही, काहीच करायचं नाही, कळलं? कळलं बाबा, मी 100% तुमचं ऐकेन. हा. आणि त्यासाठी मला चॉकलेट पण हवंय. मग दे ना, दे, तुला चॉकलेट दे ना. चला. तुमच्या सगळ्या सूचना देऊन झाल्या असतील तर आम्ही निघावं. हो, धन्यवाद. मी पण येते गाडीची. या. हीच संधी आहे. आज काल कायाला मीराच्या जवळ यावंच लागेल. पण अथर्व जर परत आला तर सगळं बिघडू शकतं. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल. पुढची अडचण सोडवण्यासाठी हा धोका पत्करावाच लागेल मंजिरी. या पेटीत नक्कीच काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. अंबिका, तुझ्या हिमतीची ना दाद द्यावीशी वाटते मला. पण किती मूर्ख आहेस तू. तुझ्या लक्षात आहे ना की तुझा आत्मा एका मनुष्याचा आहे. ते आहे ना लक्षात? मग ही माकडचाळी का करतेस? का तू स्वतःला सर्व शक्तिमान असं समजतेस? हो, समजते. कारण माझ्या पाठीशी महागौरी माता आहे आणि ती सर्वशक्तिमान आहे. गोड गैरसमज आहे तुझा. तूच काय, तुझी महागौरी आणि तिचा कोणी बाप जरी आला ना तरी कोणीही ही पेटी उघडू शकणार नाही. मंजिरी, महागौरी मातेबद्दल असं बोलतेस? तुला सोडणार नाही मी.
तुझी फालतू ताकद ना मला नको दाखवूस. या तुझ्या ज्या टिचक्या आहेत ना त्या वाजवून त्या माया आणि नर्मदाला घाबरव, मला नाही. कारण त्याच लायकीची आहे तुझी शक्ती. मंजिरी, तुझा हाच अहंकार एक दिवस तुला संपवणार आहे, हे लक्षात ठेव तू. हो, बघू आपण. जा निघ आता. या दोघींचं या पेटीकडे लक्ष आहे. सावध राहायला हवं. पेटीची जागाही नाही बदलू शकत. असो, काळजी करण्याची गरज नाही मंजिरी. कारण या दोघींनी किती हातपाय मारले तरी त्या पेटी कधीच उघडू शकणार नाहीत. करू देत प्रयत्न, तितक्याच अडकून राहते. मीरा, मी त्या मंजिरीला सोडणार नाही. माझा अंत बघतीये ती. तिच्या त्या पेटीत काय आहे ना हे आपण शोधून काढायलाच हवं. ताई, तू प्रयत्न केलास का? हो मीरा, पण माझ्याकडून ते शक्य होत नाही अगं. अगं, तू तुझी जादू वापरून पाहिलीस का? हो मीरा, मी माझ्या शक्ती वापरून पाहिल्या, पण त्या पेटीत असं काहीतरी आहे जे माझ्या शक्तीच्याही पलीकडचं आहे. आणि ती उघडण्याची शक्ती त्या मंजिरीकडे आहे. मीरा, याचा अर्थ ती मंजिरी अशी फक्त ती काळी जादू करणारी साधी बाई नाहीये. ताई, मला असं वाटतंय की ती पेटी मंजिरीकडे म्हणजे सुरक्षित ठिकाणी आहे का? ती पेटी तिकडे उघडणं शक्य वाटत नाहीये. आपण ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ती पेटी जर तिकडून पळवून आणली तर? हा, अथर्व तर ऑफिसला गेले होते ना? वेदाचे बाबा. तुम्ही ऑफिसला गेला होतात ना? गेलो होतो, पण ते दलवाईजी आहेत ना, ते उशिरा येणार होते. सो मी म्हटलं तेवढा वेळ तुझ्यासोबत घालवावा. अहो, पण इतकी दगदग करायची काय गरज होती? ह्यात कसली दगदग? आणि मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलंय? अहो, कशाला पण? घे. थँक्यू.